नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण एम-एस-टी, सी-ई-टीची जी पण माहिती असते, जी पण काउन्सिलिंग प्रोसेस चालणार आहे, ती सखोल माहिती या चॅनलवरती तुम्हाला डिटेलमध्ये बघण्यास मिळणार आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये एक्स्पेक्टेड डेट, पी-सी-एम आणि पी-सी-बी, सेकंड अटेम्प्ट आणि फर्स्ट अटेम्प्ट याच्याबद्दल सविस्तर माहिती घेऊन टाकणार आहोत. आता तुम्हाला माहीत आहे, जी पी-सी-बी आहे त्याचा रिझल्ट कधी आलेला आहे? पी-सी-बी फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट कधी आलेला आहे? तर 8 जूनला आलेला आहे. ठीक आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे पी-सी-बी फर्स्ट अटेम्प्ट होता, त्याचा ऑब्जेक्शन रिएड्रेसल पण आलेला आहे. सेकंड अटेम्प्टचा ऑब्जेक्शन रिएड्रेसल सुद्धा आलेला आहे. त्याच्यासोबतच जे फर्स्ट अटेम्प्ट होता पी-सी-एमचा त्याचा पण ऑब्जेक्शन रिएड्रेसल आलेला आहे आणि आजच्या काल काय आलेलं आहे, की पी-सी-एमचं सेकंड अटेम्प्टचं काय आलेलं आहे? ऑब्जेक्शन रिॲड्रेसर आलेला आहे. ऑब्जेक्शन रिॲड्रेसर. आता ऑब्जेक्शन रिॲड्रेसल याचा अर्थ काय आहे, की तुम्ही जे पण ऑब्जेक्शन उचललेले होते प्रश्नावरती, जे पण ऑप्शन तुम्हाला चुकीचे वाटले होते किंवा सगळे प्रश्न चुकीचे होते किंवा आन्सर कीमध्ये एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकीचा होता किंवा तो आउट ऑफ सिलेबस होता. अशा साठी काय केलेलं आहे, तर सरळ-सरळ ऑब्जेक्शन रिॲड्रेसल त्याचा आलेला आहे पी-सी-एम अटेम्प्ट 2 चा. अगोदरच सगळे अटेम्प्टचे काय आलेले होते? ऑब्जेक्शन रिॲड्रेसल आलेले होते. आता आपण एक अंदाज कसा लावू शकतो बरं का, की आपलं जे रिझल्ट आहे फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्टचं पी-सी-एम असो किंवा पी-सी-बी असो, तर अंदाज कसा लावू शकतो? तर मागच्या वर्षीचा ट्रेंड बघू शकतो आपण, की मागच्या वर्षी काय झालं होतं. त्याच्यानंतर काय बघू शकतो आपण, की ऑब्जेक्शन रिॲड्रेसल सगळ्यांचे आलेले आहे का? तर पहिली गोष्ट म्हणजे ऑब्जेक्शन रिॲड्रेसल सगळ्यांचे आलेले आहे का? तर हो, ऑब्जेक्शन रिॲड्रेसल सगळ्यांचे आलेले आहे. आता पी-सी-एम सेकंड अटेम्प्टमध्ये 16 प्रश्नाचा बोनस आहे व्हेरियस शिफ्टनुसार. तर ते तुम्ही कुठून बघू शकता? तर सी सेलच्या ऑफिशियल वेबसाईटवरती ते देण्यात आलेले आहे. तिथून जाऊन तुम्ही काय करू शकतात? सविस्तरपणे ते बघू शकतात, की कोणत्या शिफ्टसाठी किती बोनस मार्क आहे आणि कोणत्या प्रश्नासाठी बोनस मार्क आहे आणि आन्सर की पण अपडेट करण्यात आलेली आहे. आता आपण मेन मुद्द्यावर वळूया. तर मेन मुद्दा काय आहे? तर पी-सी-बीचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट कधी आलेला आहे? तर 8 जूनला आलेला आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे. आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हे पण प्रॉब्लेम आहे, की रिझल्टमध्ये घोटाळा झालेला आहे का? की रिझल्टमध्ये काही चुकीचं दाखवलेलं आहे का? की रिझल्टमध्ये काहीतरी 134 मार्क येत आहे, 136 मार्क येत आहे. खूप सारे कमेंट होते व्हिडिओजवरती आपल्या स्वतःच्या आणि WhatsAppवरती पण खूप जास्त क्वेरीज आल्या होत्या मला, की माझे मार्क 90 आहे आणि मला पर्सेंटाइल फक्त 34 पडत आहे. माझे मार्क 89 आहे आणि मला पर्सेंटाइल 33 पर्सेंटाइल पडत आहे. तर याच्यामध्ये घोळ आहे का? तर ते सगळं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. पहिले तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबून घ्या, जेणेकरून ते व्हिडिओ सविस्तरपणे मी तुम्हाला सखोल इन्फॉर्मेशन त्याबद्दल देणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आता ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये डिस्कस करून घेऊया. सध्या डिस्कस करणार नाही आपण. फक्त आपण रिझल्टची डेट या व्हिडिओमध्ये बघून घेऊयात. तर पी-सी-बीचं रिझल्ट आलेलं आहे फर्स्ट अटेम्प्टचं. ठीक आहे. पी-सी-एमचा फर्स्ट अटेम्प्टचा रिझल्ट 10 ते 12 जूनपर्यंत येणार म्हणजे येणार. ठीक आहे. 12 जूनपर्यंत येऊनच जाणार. त्याच्यानंतरची गोष्ट केली पी-सी-बी सेकंड अटेम्प्टचं तर 14 जून टू 16 जूनपर्यंत येण्याची खूप जास्त दाट शक्यता आहे. मागच्या वर्षीचा ट्रेंड बघितला आपण तर. हे फक्त काय आहे? एक्स्पेक्टेड आहे. काय आहे? एक्स्पेक्टेड. चालेल. आता याच्यानंतर पी-सी-एम सेकंड अटेम्प्ट कधी येऊ शकतो? तर पी-सी-एम सेकंड अटेम्प्टचं 16 जून ते 20 जून तुम्ही गृहीत धरून चाला. त्याच्यानंतर 10 ते 15 5 ते 10 दिवस लागत असतात काउन्सिलिंग प्रक्रिया स्टार्ट व्हायला. तर आतापासूनच जे पण तुमच्या क्युरीज आहेत, ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. त्याच्यासोबतच तुमचे मार्क आणि पर्सेंटाइल काय आलेले आहे पी-सी-बी फर्स्ट अटेम्प्टमध्ये मला कमेंटमध्ये कळवा, जेणेकरून मला समजेल, की हो काय काय झालेलं आहे, नेमकं किती विद्यार्थ्यांना किती मार्क आहे, ते आपण सविस्तरपणे जाणून घेऊया. धन्यवाद.